नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांचं मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं आज जाहिरात आली हे सांगणं ह्यासाठीचा हा व्हिडिओ नाही, कारण आज तारीख आहे जवळजवळ 20 आणि 21 तारीख, आणि ह्या 21 तारखेच्या अनुषंगानं ही बातमी शिळी आहे. मग तरीसुद्धा आपण कशामुळे आज लाईव्ह आलेलो आहोत. तर मित्रांनो, जाहिरात आली मनपाची जाहिरात आली, नुसता गोंधळ आहे. पण त्यातले जे काही तथ्य आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण आपल्याला उपलब्ध कालावधी आणि त्या कालावधीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करणं गरजेचं आहे. नाही तर इतकी मोठी जाहिरात आली आणि हे झालं आणि ते झालं, काहीच उपयोग नाही. ठीक आहे. तर नेमकं काय काय कसं आहे आपण सगळ्याच गोष्टी एकंदरीत पटकन थोडक्यात बघून टाकू. बघा, तर जी काय आता पिंपरी चिंचवड महापालिकेची जाहिरात आली, यापूर्वी पुणे महापालिकेची जाहिरात आली होती. तर या पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वसाधारण 386 पदासाठी त्यांनी जाहिरात काढलेली आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये विविध पदं आहेत. म्हणजे बाबा कुठं अग्निशमन अधिकारी, कुठं कसला विधी अधिकारी, काय उद्यान निरीक्षक हे ते. पण सगळ्यात जास्त फोकस आपला कशावर आहे? 213 जागा जवळजवळ लिपिक आणि टंकलेखक. का? इतर जी पदं आहेत त्यांची, तर त्या इतर पदांमध्ये विशिष्ट ज्ञानशाखेचा विद्यार्थी असावा, आमका त्याची डिग्री असावी, किंवा आमका त्याचा डिप्लोमा केलेला असावा, अशा अटी आहेत त्या, बरोबर. म्हणजे लॉच झालेला असला पाहिजे, किंवा त्या अग्निशमनचा कोर्सच त्यांनी केलेला असला पाहिजे, किंवा हॉर्टिकल म्हणजे आपलं BSc ॲग्री झालेला असला पाहिजे. ह्या सगळ्या अटी. पण यांच्या व्यतिरिक्त तलाठी मग काय ते आपलं म्हणतो ना की लिपिक व टंकलेखक ही परीक्षा म्हणजे ह्या पदासाठी फक्त एकच अट आहे, टायपिंगची 30-40, बरोबर. आणि म्हणून आपण जागा बी जास्त 213, बरोबर. मग तरीसुद्धा सगळ्यांसाठीच आजचा व्हिडिओ की बाबा मग तुमचं BSc ॲग्री झालं, अग्निशामकचा कोर्स झाला नाही झालं, हे जरा थोडं नीट बघा जाहिरात काय म्हणते काय नाही. ती बारीक गोष्टी आहेत, नीट लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. बघा काय म्हणतंय ते. जाहिरात कधीपासून 19 ऑगस्टपासून त्यांनी फॉर्म भरायला मुदत दिली. त्यांची जी वेबसाईट आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती वेबसाईट तुम्हाला बघायला मिळेल. तर ती वेबसाईट त्यांनी दिली. त्या वेबसाईटवर तुम्ही काय करायचं, जाऊन नवीन रजिस्ट्रेशन करायचं, बरोबर. न्यू युजर्स म्हणून हे करायचं, तुमचा ID पासवर्ड तयार करायचा आणि पुन्हा लॉग इन करायचं, मग फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन करायचं. चला काय म्हणते, कधीपासून शेवट मुदत आहे तुम्हाला. अशा पद्धतीनं तुम्ही 19 ऑगस्टला सुरुवात करता, 8 सप्टेंबर पुढच्या महिन्यातल्या 8 तारखेपर्यंत, म्हणजे लय दिवस राहिलेले नाहीत. हे आतापासूनच 9 पुढचं 8, म्हणजे साधारणतः 15 दिवसाचा पिक्चर केला त्यांनी. 15 दिवसांमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. आणि परीक्षा त्यांनी काय सांगितलं, संभाव्य ऑक्टोबरमध्ये होईल, म्हणजे कदाचित नोव्हेंबर सुद्धा उजळू शकतो, डिसेंबर सुद्धा उजळू शकतो, बरोबर. कारण ह्या प्रक्रिया व्हायला विशिष्ट वेळ लागत असतो. ठीक आहे. मग आता आपल्याला इतकंपर्यंत कळलं सगळं. ठीक आहे. यांनी इथं सांगताना काय केलेलं आहे की सर्वसाधारणपणे इथं त्यांनी फॉर्म भरत असताना सांगितलं की ह्या जागा विविध पदांसाठी असणार आहेत. समजा एक पद तुमचं कोणतं आहे, विधीचं आहे. दुसरं पद समजा तुमचं कोणतं आहे, समजा लिपिक टंकलेखक आहे. तिसरं समजा आरोग्य तुमचं काही सेवक असेल किंवा निरीक्षक असेल ते आहे. किंवा चौथं तुमचं काय म्हणायचं, ते अग्नी विजवायचं काय म्हणतात त्याला, अग्निशामनचं ते आहे. 5वं पद समजा समाजसेवकचं आहे. ठीक आहे. समाजसेवकचं सुद्धा त्यांनी यावेळेस पद काढलेलं आहे, बरं का. ज्यांचं MSW झालेलं आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे, भले एकच आहे पण आहे. ठीक आहे. तर जर समजा एखादा असा विद्यार्थी असू शकतोय काय की बाबा ह्या वाघाने MSW बी केलंय, ह्या वाघाचं BSc ॲग्री बी झाली, आणि ह्या वाघाचं लिपिक टंकलेखक पण झाले. मग तुम्हाला सगळ्यात मोठी अडचण हीच की तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला फॉर्म एकाच पदासाठी भरता येईल का एकापेक्षा जास्त पदासाठी भरता येईल, बरोबर. तर लक्षात ठेवा, तुम्हाला त्यांनी काय सिस्टीम केलेली आहे, तुम्ही एक विद्यार्थी एकापेक्षा जास्त पदांसाठी फॉर्म भरू शकतो. परंतु लक्षात ठेवा, होय एकाच पदासाठी नाही, एकापेक्षा जास्त. तुझं जर क्वालिफिकेशन असेल, तुझी अर्हता असेल, तू एकापेक्षा जास्त पदासाठी फॉर्म भरू शकतोय. पण तुला प्रत्येक वेळेस नव्याने फी भरावी लागेल. म्हणजे समजा तू जर 3 फॉर्म भरलेले असतील आणि तू जर कास्टचा कॅन्डिडेट असेल तर 3 गुणिले 800 रुपये त्याची फॉर्मची फी आहे. किंवा ओपनचा कॅन्डिडेट असेल तर 3 गुणिले 1000 रुपये फी आहे. तुला 3 फॉर्मचे 3000, 3 फॉर्मचे 2400 ह्या पद्धतीने पैसे भरावे लागतील. म्हणजे तू जेवढ्या पोस्टसाठी अप्लाय करशील तेवढी फी तुला भरावी लागेल. ह्याची सुद्धा त्यांनी पद्धत काय केली आहे की जिथं तुम्ही
पहिला फॉर्म भरत असताना सगळी तुमची फॉर्ममधली तुमचं नाव, तुमचं काय जे असेल ते सगळ्या गोष्टी, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हता भरून झाल्यानंतर शेवट एक त्यांनी पर्याय दिला तुला, काय, अप्लाय नाऊ, बरोबर, म्हणजे आता तू अप्लाय कर. तिथं त्यांनी प्लसचं चिन्ह ठेवलेलं आहे, लक्षात ठेवायचं. ह्या प्लसच्या चिन्हाकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. जर एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचे असतील तर इथं प्लसवर क्लिक केलं की तुला आणखीन एका फॉर्मसाठीची विंडो उघडून जाईल. ठीक आहे, एक गोष्ट क्लिअर झाली. गोष्ट 2, आता काही जणांचं असं असतं की ती एकापेक्षा जास्त आरक्षण धारण करतात, बरोबर. असू शकतं एखादा कॅन्डिडेट हे पण आरक्षण धारण करतोय आणि हे पण आरक्षण धारण करतोय, मान्य. अशा परिस्थितीमध्ये तो 2 आरक्षण वापरू शकेल का? नाही. ह्या कॅन्डिडेटनी एका वेळेस फक्त एकाच आरक्षणाला ह्याला उतरता येईल. संपला विषय. ठीक आहे. आता आपल्या हे SC असतील, ST असतील, यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. SC असतील, ST असतील, ह्यांचा काही विषय नाही. ह्यांना कुठली इतर कागदपत्र आत्ता लागत नाहीत, बरोबर. ह्यांचं काय असेल जात पडताळणी ही ती नंतर ते पुढच्या टप्प्यावरचा खेळ आहे सगळा. ठीक आहे. मग अडचण कोणाची? SC NT वगळता जे इतर आहेत, मग तुमचा NT असू द्या, OBC असू द्या, हे असू द्या, ते असू द्या, तुमच्यासाठी सगळ्यासाठी लक्षात ठेवा, तुम्ही नॉन क्रीम लेअर हे प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही उन्नत गटात मोडतात, तुम्ही प्रगत नाहीत, हे नॉन क्रीमी लेअर तुम्हाला हजर करायचं आहे. ठीक आहे. आता नॉन क्रिमिलियरच्या संदर्भात लय जणांचा गोंधळ आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, तुम्ही लक्षात ठेवा, त्यांनी क्लिअर कट तारीख दिलेली आहे तुम्हाला. नॉन क्रिमिलियरची मुदत किती, तुम्ही उगं कोणाचं बी काही बी ऐकून ही करू नका. नॉन क्रिमिलियरसाठी तुम्हाला त्यांनी काय केलेलं आहे, फार तुमचे पुढच्या 2023 मधल्या मार्च 2023 पर्यंतचं ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही मागच्या वर्षी काढलेला असेल आणि त्याची जर मुदत तुमची पुढच्या ह्याच्यापर्यंतची असेल तर ते सुद्धा गृहीत धरलं जातंय. आणि जर नसेल तर एकदा तुम्ही स्वतः जाहिरात बघायचं, तुमचं नॉन क्रिमिलियरची मुदत बघून कन्फर्म करा, कारण दिवस कमी येतं. कार्यक्रम ओके. आता आणखीन एक गोष्ट आहे का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, की आपल्यामध्ये जे आपल्या पुरी येत्या, बरं, आणि ह्या पुरींना काय वाटतं, मी फॉर्म भरला आणि मग मी महिलांसाठी जर 30% आरक्षण घेतलं, ताई असं होत नाही. तुम्ही महिला आहेत आणि म्हणून तुम्हाला आरक्षण मिळतंय, नाही. ह्या महिलांचं 30% आरक्षणासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला नॉन क्रिमिलियर बंधनकारक आहे. तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमचा विश्वास बसत असतो. ठीक आहे. बघून घ्या एकदा नीटनेटकं. हो का माऊली, लक्ष द्या नीटनेटकं. काय म्हणतंय ती बाबांनो, हो का, ही महापालिकेच्या जाहिरातच तुमच्या समोर उभा केलेली आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने त्या क्रिमिलियर प्रवर्गातील महिला नसल्याचे प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही क्रिमिलेअरमध्ये नाहीत याचा अर्थ तुम्ही कोण आहेत, नॉन क्रिमिलियर. आणि नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र कागदपत्राच्या पडताळणीच्या वेळी पण आता नमूद करायचं ना येस नो मध्ये, तर आता तुम्हाला येस म्हणावं लागेल आणि ती प्रमाणपत्र तुमचं ऑलरेडी तुमच्यापाशी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला, त्याच पद्धतीनं महिलांसाठी आरक्षित प्रदान करता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये महाराष्ट्राचा अधिवास, ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पुरींसाठी. ठीक आहे. पुरींना ज्यावेळेस ती महिलाचं आरक्षण म्हणते त्या का, त्यावेळेस त्यांनी हे काय करायचं आहे, त्यांचं डोमेसाईल सर्टिफिकेट पण तयार करून ठेवायचं आहे. पुन्हा सांगतोय, तुमचं अधिवास प्रमाणपत्र ज्याला म्हणतात, रहिवासी प्रमाणपत्र, तर ते तुमचं असणं गरजेचं आहे. ते सुद्धा तुम्ही आता पटकन हे करून घ्या. ठीक आहे. राहिला प्रश्न आता तुमच्या EWSचा. जे आपले ओपन कॅन्डिडेट आहेत ह्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, तुम्ही ओपन कॅन्डिडेट जर असताल, बरोबर, ओपन कॅन्डिडेट म्हणजे जे इतर कोणतेही आरक्षणात बसत नाहीत, अशा जाती की जी जात इतर शासनाचे जे काही आरक्षणाचा 2018चा जे काही त्यांनी ही केलेला आहे निर्णय, तर त्याच्यामध्ये जी जात बसत नाही, ते जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील तर त्यांच्यासाठी शासनाने 10% आरक्षण ठेवलं होतं, बरोबर. ज्याला तुम्ही काय म्हणतात, आर्थिकदृष्ट्या, बरोबर ना, EWS, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बरोबर ना, गट. ठीक आहे. 10% आरक्षण आहे. तर तुमचं आहे का नाही. आता लय जणांना काय वाटतं, माझं वडील शिक्षक आहेत आणि मग सर मी बसत नाही काय की, किंवा माझे वडील सरकारी नोकरदार आहेत आणि मग मी EWS मध्ये बसत नाही काय की. भाऊ, EWS आरक्षण हे तुझं वडील शेतकरी असू दे, तुझं वडील व्यावसायिक असू दे, तुझं वडील आणखीन कोण असू दे,
ठीक आहे. काय सांगतो शांत चित्ताने ऐकून घ्यायचं. तुमचे वडील कुणीही असू द्या, तुम्ही EWSच्या जर निकष पूर्ण करत असताल तर तुम्ही ह्या आरक्षणासाठी पात्र असतात. आपलं काय म्हणलं वाक्य नीट काय का बरं का. मी काय म्हणलं, तुमचे वडील तुमचं कुटुंब काही बी कसं बी असू द्या, जर तुम्ही यांचे निकष, तुम्हाला नोकरीच आहे नोकरीच नाही असलं काय सांगू नका. ह्यांचे निकष काय आहेत, ह्यांचं एकच निकष आहे, मागील आर्थिक वर्षात काय मागील आर्थिक वर्षात तुमच्या एकत्रित कुटुंबाचे, काय म्हणतोय ते नीट लक्ष द्या, मागील आर्थिक वर्षात तुमच्या एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न हे किती पाहिजे, 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. जर ही अट पूर्ण करत असतील, समजा तुमचे वडील गड्ड म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील आणि त्यांचा पगार जर का नाही ह्याच्यात असेल तर तुम्हाला ही करावं लागेल. ठीक आहे. तुम्हाला हे 10% आरक्षण तुम्ही EWS साठी पात्र आहात. गोष्ट दुसरी, आता इथल्या शब्दाचा अर्थ लय जणाला कळत नाही. सर आमचा भाऊ नोकरीला आहे आणि मग आम्हाला मिळेल का. एकत्रित कुटुंबाची व्याख्या करताना त्यांनी काय सांगितलेलं, एकत्रित कुटुंब कोणाला म्हणायचं, तर त्यांनी सांगितलं एकत्रित कुटुंबामध्ये जर हा उमेदवार असेल, लक्षात ठेवा हा कोण आहे, उमेदवार म्हणजे कोण, विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरला. मग ह्याचं कुटुंब कुणाला मान्य करायचं, लक्षात ठेवा याची आई, लक्षात ठेवा ह्याचे वडील आणि याचे 18 वर्षाच्या खालील भावंडे. आता गृहीत आहे 18 वर्षाच्या, नोकरी कधी लागणार आहे ह्याच्या भावाला, 18 वर्ष मोठा आहे पण ते ह्याच्या कुटुंबातच येत नाही. त्याच्यामुळं त्याला नोकरी आहे नाही त्याचा तू विचार करू नको. जर आई वडील तुझ्या खालचे म्हणजे तुझ्या 18 वर्षापेक्षा कमीचे भावंड यांचं एकत्रित उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तरी तुला EWS मिळतंय. कार्यक्रम कळला. आता पुढची गोष्ट, ह्यांचं गृहीत कसं धरायचंय, ह्याच्यासाठी काय पुरावे आहेत. जर आईच्या नावाने शेती असेल आणि नुसतं एवढंच नाही बरं का, समजा उमेदवाराचं लग्न झालेलं असेल, जर उमेदवाराचं लग्न झालेलं असेल आणि त्याला चिलीपिली असतील तर त्याच्या उत्पन्न त्याच्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये तो बाब्याची बायको बॉबी बरोबर ना, त्याची बायको आणि त्याची मुले यांना एकत्रित कुटुंब म्हणायचं. ह्यांचं संपला विषय. आणि मग काय उत्पन्नाचं प्रमाणपत्रासाठी ते काय म्हणतोय, तुझा 7-12 असेल 7-12 त्या तलाट्याकडनं ते अहवाल घ्यायचा, विषय संपला तुझा. वडील जर वडिलाच्या नावाने जमीन असेल तर त्यांचा सुद्धा 7-12. जर वडिलांचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचा जी काय तुम्ही टॅक्स भरलेला आहे आता पस्तोरचा IT रिटर्न्स बरोबर ना, ती प्रूफ द्यायचा. जर तुम्ही समजा फिरीत नसताल, बरोबर समजा भरत नसताल, मग तुमचं 7-12वरच खेळ होणार. गोष्ट होती नंतर काय, समजा तुमच्या वडिलांना नोकरी आहे, काही नाही, फॉर्म 16 शासकीय नोकरदाराचा काय पुरावा असतो उत्पन्नाचा सॅलरीचा, 16 फॉर्म असतो. तो फॉर्म त्यांच्या कार्यालयातनं त्यांना मिळत असतो, तो जोडावा लागतो तुम्हाला. ठीक आहे. ही कशासाठी चालू आहे, EWS साठी चालू आहे. कार्यक्रम लक्षात आला का तुमच्या EWSचा सुद्धा, की ह्या पद्धतीने EWSचं सुद्धा तुम्हाला ह्या निकषांना आधारे गाफील राहू नकात. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही पूर्ण करायच्या. गोष्ट 2 सगळ्यात महत्त्वाची, जे आमची माजी सैनिक गँग आहे, माजी सैनिकांनी त्यांनी जर गपचूपच फॉर्म भरायचा, गपचूपच फॉर्म भरा तुम्ही, तुम्हाला फुकट आहे. आता राहिला प्रश्न 2 जणांचा, लक्षात ठेवा. खेळाडू 2 तुमचे सैनिक, आपले माजी सैनिक. माजी सैनिकांनी सुद्धा गाफील राहायचं नाही. सर मी मिलिटरीतून रिटायर झालोय आणि मग मी फॉर्म भरतोय आणि मी आरक्षण नाही. दादा थांबा. तुमचं जे जिल्हा काय म्हणते सैनिक कल्याण बोर्ड आहे तिथं तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे. ती जर नसेल तर लक्षात ठेवा कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुम्हाला इथं तुमची निवड रद्द केली जाऊ शकते. त्याच्यामुळं तुमची नोंदणी महत्त्वाची आहे. खेळाडू गँगनी काय लक्षात ठेवायचं, की लक्षात ठेवा ओपनचा खेळाडू असेल तर तुमचं वय 43 पाहिजे. जर कास्टचा खेळाडू असेल तुमचं वय 45 पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काय त्यांचे निकष ठेवलेले आहेत त्यांनी, काय ती एकतर राज्य अजिंक्यपद स्पर्धा ती असं तुमचं 1st, 2nd, 3rd रँक असणं गरजेचं आहे. किंवा जर तुम्ही मेडलमध्ये बघत असाल तर सुवर्ण तुमचं काय असेल ती रौप्य ह्या पद्धतीचे ती 3 मेडल जी आहेत त्यापैकी 1 मेडल तुमचं असणं गरजेचं आहे. तुमचं वैयक्तिक सुद्धा धरलंय गृहीत त्यांनी, सामूहिक सुद्धा धरलंय गृहीत त्यांनी, फक्त 1st, 2nd, 3rd रँक.
त्याच पद्धतीनं जर एखादी संस्थेकडनं स्पर्धा भरवल्या गेलेल्या आहेत त्या राज्य पातळीवरच्या, राष्ट्रीय पातळीवरच्या, तर ती संस्था, ती संघटना राज्य ऑलिम्पिक बरोबर संलग्न असली पाहिजे. तिने तिला संघटनेचा जे काही विधिकृत किंवा लिगली दर्जा दिला असणं गरजेचं आहे. आणि ती स्पर्धेत जर तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड असताल तरी सुद्धा तुम्ही ॲज ए खेळाडू म्हणून पात्र आहेत. पण जर तुम्ही खेळाडू पात्र आहेत का नाहीत हे जिल्हा उपसंचालक जे कोण खेळाडू आपला आहेत क्रीडा, तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्याची पडताळणी तुमच्या पातळीवर तुम्ही करून घ्यायची आहे. ठीक आहे, गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. पुन्हा एकदा सांगतो की मी अमकं एखादी गोष्ट धारण करतो असं म्हणण्यात मजा नसते. तुमची कागदपत्र पटकन रेडी करून ठेवायचे. ठीक आहे, आणि मग तुमचा कार्यक्रम चालू होतो. आणि मग मित्रांनो, ह्या परीक्षेचा त्यांनी सर्वसाधारणपणे सांगताना सांगितलं सिलेबस काय, की बाबा त्यांनी सांगताना सांगितलं ह्याकडे बी लक्ष द्या बरं का. बरेच जण उगच क्लासला उगच पळापळी कर, धावपळ कर असले करायला लागले. ठीक आहे, काय म्हणतोय ती शांत चित्त नीट ऐकून घ्या. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला इथं आता की सिलेबस काय असेल, तर बाबा त्यांनी सांगितलं तुमची निवड ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. ठीक आहे, आणि ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होणारी जी निवड आहे ही निवड तुमची, त्यांनी म्हणले की त्यासाठी हे विषय असतील. हे म्हणजे कोणते कोणते, तुमची मराठी असेल, तुमची इंग्लिश असेल, तुमचं बुद्धिमत्ता असेल, तुमचं सामान्य ज्ञान असेल, आणि लक्षात ठेवा त्यांनी तुम्हाला तांत्रिक ज्ञान सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला स्थानिकचं सामान्य ज्ञान सांगितलेलं आहे. आपण ह्या 4 वरच पळायला लागलो किती बी. ठीक आहे, मी एक जाहिरात इकडे डाउनलोड करून घ्यायला लागलो, नाहीतर तुम्ही म्हणताल मास्तर तुम्ही आम्हाला बोलवलंय आणि काय चालू केलं आहे धंदा हे. ठीक आहे, मला एक जाहिरात पाठवायची होती, पटकन पाठवून घेतो. हां, ऐका आता काय म्हणतोय ते. आपलं सगळं लक्ष कशावर आहे? मराठी, इंग्रजी, गणित, आपलं बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान. लक्षात ठेवा, ही जी तांत्रिक ज्ञान आहे, तांत्रिक ज्ञान म्हणजे काय, ज्या जागा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आहेत त्या, ज्या जागा आरोग्य खात्याच्या संदर्भातल्या किंवा त्या संवर्गाच्या असणार आहेत त्या, ज्या जागा कृषीच्या संदर्भातल्या आहेत, बरोबर ना, ज्या जागा अग्निशमन दलाच्या संदर्भात आहेत. लक्षात ठेवा 40% सिलेबस तुमचा हा तुमच्या ज्ञानशाखेचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर स्थापत्य अभियांत्रिकीचं पद आहे तर तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगचं सिलेबस 40% आहे. जर तुमचा उद्यान निरीक्षकचं जर हे आहे बरोबर, तर तुमचं काय पाहिजे होतं, त्यांना ॲग्री झालेलं असणं गरजेचं आहे बरोबर. मग तुमच्या ॲग्रीचा सिलेबस 40% आहे. त्याच पद्धतीनं ह्यांच्या व्यतिरिक्त तुमच्या ह्या सामान्य ज्ञानामध्ये त्यांनी काय टाकलेलं आहे, महापालिकेच्या तुम्हाला काम करायचंय तर त्या क्षेत्राशी तुम्ही ज्या भागात काम करणार आहे तिथलं बऱ्यापैकी समस्या अमकं तमकं काय जे असेल ते काही गोष्टी, तर तिथलं थोडं तुम्हाला सर्वसाधारण नॉलेज असणं गरजेचं आहे. ह्या बी गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या, कारण तुम्ही हे सगळं करीत बसतात. लक्षात ठेवा इथं कार्यक्रम होऊ शकतो आपला. ठीक आहे, लक्षात आलं. मग सर्वसाधारण त्यांनी परीक्षेचं स्वरूप सांगितलं तुम्हाला सांगताना की ही परीक्षा सर्वसाधारण ऑनलाईन होईल. ऑनलाईनमध्ये जी प्रश्नपत्रिका असणार आहे ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला किती 100 प्रश्न असणार आहेत. किती प्रश्न असणार आहेत मित्रांनो? 100 प्रश्न असणार आहेत. आणि हे 100 प्रश्न, एक प्रश्न काय असणार आहे, 2 गुणाला असणार आहे. म्हणजे तुमची होणारी परीक्षा ही किती 200 गुणाची व्हायला लागलेली आहे. आणि ही 200 गुणांचं वर्गीकरण त्यांनी सांगितलं, जर तुम्ही फक्त आणि फक्त लिपिक टंकलेखकसाठी असताल, तुम्ही लिपिक आणि टंकलेखकसाठी असताल तर लक्षात ठेवा 4च इव्हेंट, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, आणि त्यांचं कसं 25 प्रश्न 50 गुण 200 झाला. पण ह्यातल्या 25 मध्ये आता आपण म्हणल्याप्रमाणे काही स्थानिक गोष्टींचा, स्थानिक प्रश्नांचा, स्थानिक सामान्य ज्ञानचा संबंध असणार आहे. ह्याच्याकडे थोडंसं बारीक लक्ष ठेवावं लागेल तुम्हाला. गेलो पटकन पुढे. आपण जर ही परीक्षा जर तांत्रिकच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, तांत्रिक म्हणजे फक्त इंजिनिअरिंगच धरायचं नाही, मग त्यात अग्निशमनवाला आला, त्यात विधीवाला आला म्हणजे लॉवाला, त्यानंतर तुमचा कोण BSc ॲग्रीवाला आला, ही जर गँग आली तर त्यांनी सांगताना सांगितलं 15 प्रश्न मराठी व्याकरण, 15 प्रश्न इंग्रजी व्याकरण, 15 प्रश्न सामान्य ज्ञान आणि 15 प्रश्न तुमची बुद्धिमत्ता, आणि हे उरलेले 40 प्रश्न जे असतील हे 40 प्रश्न तुमच्या विषयाचे.
म्हणजे किती मार्काला तुम्ही 80 मार्काला, उरलेले 120 मार्काला लिपिक टंकलेखनला जे होतं तीच गणित असणार आहे. कार्यक्रम हितपुस्तर बी कळला असेल. ठीक आहे. आता महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मित्रांनो, आता इथनं पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस हिथं येता, हिथं खरा गेम होणार आहे तुमचा. काय की सर्वसाधारणपणे मेरिट कितीपर्यंत जातं, कसं जातं, आपली स्ट्रॅटेजी काय असणं गरजेचं आहे. तुम्ही एकच डोक्यात ठेवा, तुम्ही पहिल्यांदा तुमच्या ह्या गोष्टीत हे पैकीच्या पैकी ठेवावं लागेल. मराठी किती पैकीच्या पैकी लक्षात ठेवा. मी पुन्हा अजून सांगायला लागलोय, प्रश्न 15चा इथं, पण इथं एक सुद्धा चुकायला अधिकार नाही, एक सुद्धा, नन ऑफ वन. ठीक आहे. जर आपला लिपिक टंकलेखकवाला असला तर ते 25नी चालायचं, तू तिथं सुद्धा 1 मार्क तुझा गेला नाही पाहिजे. ठीक आहे. गोष्ट 2 काय म्हणतोय, इंग्लिशमध्ये सर्वसाधारणपणे तुम्ही इथं जर 15 असताल तर तुम्ही साधारण 8+ असणं गरजेचं आहे तांत्रिकवाल्याने. आणि मराठीवाला असेल म्हणजे आपलं लिपिक टंकलेखकवाला असेल, भाऊ तू 15+ असणं गरजेचं आहे. बघ 15+. सर मी 25 घेतले तर लय मस्त केला का, विषयच नाही की, म्हणजे दुधात साखर आहे की, पैकीच्या पैकी घे, चांगली गोष्ट आहे. पण आपल्या सगळ्याला माहिती आहे खरं काय होतंय काय नाही तिथे गेल्यावर, बरोबर. आणि मग तुम्ही किती किमान 15+ तरी तुम्ही राहावंच लागेल. आम्ही तर म्हणत असतो खरं आयडियल स्पीड आहे 20+चा. आयडियल स्पीड किती, तुम्ही 20+ राहणं गरजेचं असतं. सामान्य ज्ञान आता आपण इथनं ह्याला इकडेच घेऊन थांबा जरा, ह्याला मागच्यालाच घेऊन, म्हणजे तुमची नाही तर तुमचा गोंधळ होऊ नये. इथं 25 पैकी 25च पाहिजेत आम्हाला. इथं सर्वसाधारण 20+ राहायचा प्रयत्न करायचा. इथं सामान्य ज्ञान मी पुन्हा सांगतोय, काहीही करून 23च्या खाली यायचं नाही. ज्याला सामान्य ज्ञानचा पॅटर्न कळला का, पॅटर्न ती कळणं लय गरजेचं आहे बरं का. सामान्य ज्ञानची हीच अडचण असते, मराठीची बिन सामान्य ज्ञानची हीच अडचण आहे. काय पॅटर्नच लक्षात येत नाही त्याचे. मराठीचा कार्यक्रम कसा आहे, दिसायला सोपं घरणं होईल, संपला विषय, हिथंच मिळाला ते. ती पॅटर्न कळला पाहिजे ना. 25 प्रश्न कुठनं येणार आहेत, कसं येणार आहेत, आणि आपल्याला त्यातलं काय येतं आहे, बरोबर. ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. आणि ह्याचा तर विषय काय आहे सामान्य ज्ञानचा, सामान्य ज्ञानमध्ये विषय 17, सामान्य ज्ञानमध्ये विषय 17. इतिहास भूगोल असलं म्हणायचं नाही. इतिहास म्हणत असताना प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास. भूगोल म्हणत असताना महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, अंतराळ भूगोल, बरोबर ना, प्राकृतिक भूगोल, लय खेळ आहे हे, असलं लांबत जात आहे सगळं. त्याच्यामुळं इथला पॅटर्न जर लक्षात आला, कार्यक्रम फिट झाला, 23+ राहता येते कधी बी. ठीक आहे. आलो इथं बुद्धिमत्तेत 25 पैकी 23+ घ्यायचेच. सर निघतील का तेवढे मार्क, निघत नसतील फॉर्म भरू नका, बरोबर ना. ही लेवल आहे माऊली, ही परीक्षेची हीच आहे. काय की तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये जर येणार असताल तर लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या 3 विषयाला नाकारूनच चालत नाही. ह्या 3 विषयाला नाकारूनच चालत नाही. तुम्ही म्हणत असताल सर इंग्लिश मागं ठेवला का, मी मागं ठेवला का म्हणजे मी सोडून दिला नाही ना, मागं ठेवलाय पण सोडून दिलेला नाही. त्याचं कारण काय आहे, इथं अडचण काय आहे तुमची, आज पाळणार तू, आज आपल्याला EBCD गोळा करायची मग वाचायची, खरं आहे ना. एखादं स्पेलिंग जर आलं तर आपण असं वाचतो FUTURE, फुटुरे. भाऊ आपला खेळ असा आहे. आता हितनं कवा कार्यक्रम करणार आहे तुला का, मग बेस्ट वे काय आहे, आत्ता माझं काय म्हणणे बघा, हातचं सोडून धावत्याच्या मागं पळायचं नाही. मी पुन्हा सांगायला लागलो, हातचं सोडून धावत्याच्या मागं पळायचं नाही. मग आत्ताची तुमची स्ट्रॅटेजी हीच असणं गरजेचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त मराठी लक्षात ठेवा, पॅटर्न ओळखायचा, पकडायचं, पैकीच्या पैकी करून टाकायचे. गणित बुद्धिमत्ता जे आहे ह्याचा बुद्धिमत्तेचा ठरलेला पॅटर्न आहे, तिथं सापडला तुम्हाला, तुम्ही 23च्या खाली येऊ शकत नाहीत. आणि ह्याचा तर इतका भारी कार्यक्रम आहे, ह्याचा तर पेटंट. रेल्वेचा स्पीड, बोगद्याचा अंतर, वेळ निघाला वेळ 5 एका वर्गात 5 मुलं, त्यांचं वजन, बाई आली, सरासरी निघाला. ठरलेली उदाहरणं, ठरलेले आकडेत. मी म्हणतो ना, जर ॲनालिसिस केलं पाठीमागं जाऊन, कार्यक्रम फिट होणार तुमचा. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढचा कार्यक्रम तुम्हाला सांगत असताना एकच मिनटं फक्त आपला नंबर इथं ही करतो, काय करतो, प्रसारित करतो. ठीक आहे. बघा माऊली, यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, हे जे आहे तुमचं तांत्रिक ज्ञानाच्या संदर्भात, तर तुमचं जे तांत्रिक ज्ञानवाले आहेत, तुम्ही काय करणार आहेत माहिती आहे का, तुम्ही ह्यांना दुर्लक्ष करताय. तुम्ही ह्या घटकाला बाकीच्या दुर्लक्ष करता आणि तुम्ही तुमच्यावर फोकस करता. का तर तुमचं काय म्हणणं माहिती आहे का, हिथं मार्क आपल्याला जास्त आहे, तिथं प्रश्न जास्त आहेत सर,
सगळं खरं आहे, प्रश्न जास्त आहेत, पण मला खरं खरं सांगा, तुम्ही जिथनं आलो मी बी तिथनंच आलो असेल ना, खरं आहे ना. उदाहरणार्थ तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचं आहेत, मी बी सिव्हिल इंजिनिअरिंगचं आहे, कॉम्पिटिशन आता सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्यामध्ये व्हायला लागलं. मग मला खरं सांगा, लयत तुम्ही वारणा नगरमधनं आला असताल, मी शिवईपीतनं आलो, एवढाच फरक आहे का नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला जे येतंय ते मला आलं पाहिजे, जे तुम्हाला येत नाही ते बी मला आलं पाहिजे. तुमचं इकडं दुर्लक्ष होतं आणि तुमच्यातल्या ज्या पोरांनी ह्याला फोकस केलं, लक्षात ठेवा, त्या पोरांचे निकाल येतात. तुमचं हे झालंय ऑलरेडी, तुम्ही कितीदा तरी करीत आलात, तुमची 4.5 वर्ष ह्याच्यात घालवली आहेत, ज्याचा वायडी नाही आणि ज्याचा वायडी आहे त्याचं तर चांगलं बळकट झालंय. खरं आहे का खोटं आहे, बरोबर का नाही. तुमचा फोकस ह्याच्यावर क्लिअर करा, ठीक आहे, तुमचा फोकस यावर क्लिअर करा. वेळ अतिशय कमी आहे, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसे मार्क घेता येतील हे तर तुम्हाला बघायचं असेल तर मित्रांनो, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता सांगतो काय, की तुम्हाला जर तुमचा फोकस अतिशय क्लिअर करायचा असेल तर फक्त आता 1 सेकंद लक्ष द्या. भाऊ ये, तू कुठे गेला. मित्रांनो, आपण आपल्या ॲप्लिकेशनवर आपली ही जी आहे तुमची महानगरपालिका भरती, मग ती पुणे महानगरपालिका भरती असू द्या किंवा तुमची पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती असू द्या, यासाठी आपली मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान ही बॅच आपली चालू आहे, ज्या बॅचची 3,999 रुपये किंमत आहे. हे विषय स्वतंत्र पण करता येतील, सगळे एकत्र घेऊन बी करता येतील. तुम्हाला दोन्ही ऑप्शन तिथं उपलब्ध करून दिलेले आहेत. बॅचचा कालावधी 3 महिने असणार आहे. यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता ही रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहे, पूर्ण रेकॉर्डेड लेक्चर असतील, मराठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील, इंग्रजी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील, सामान्य ज्ञान हे तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात असेल. सामान्य ज्ञानचं फक्त 2 दिवस लेक्चर लाईव्ह असेल. अशा पद्धतीची बॅच आहे. मी फक्त एकच तुम्हाला सांगेन, आपला जो चॅनल आहे, पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करा, फुकट असते, ठीक आहे, त्याला काय पैसे नसतात. त्या चॅनलवर जेवढे लेक्चर्स आहेत तेवढे लेक्चर आधी बघा. जर तुम्हाला वाटलं की होय ह्या माणसांमध्ये बाबा ह्या माणसांचं प्युअर हेच कार्यक्रम आहे, दुसरं तिसरं काही सुद्धा खेळ नाही, तर फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षा हेच आमचं जर आयुष्य असेल, हेच आमचं जर जीवन असेल आणि ह्याच्यात आमचं शिकवलेलं तुम्हाला समजतंय, हीच पेपरात असतंय, तुला तिथं सुटतंय, ह्या गोष्टीवर विश्वास बसत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नाही ही नंबर माझा हिंडतोय, त्या नंबरवर मला कधी बी कॉल करा, अगर मेसेज करा, लिंक ॲप्लिकेशनची लिंक पाठवतो, ॲप्लिकेशन बघा, ॲप्लिकेशनमधले डेमो लेक्चर सगळे बघा आणि जर विश्वास बसला तरच ॲडमिशन घ्या. पण एक मात्र शब्द देतो तुम्हाला की तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाणार नाही, हा आमचा शब्द राहील. मराठी पैकीच्या पैकीच घ्यायची, बुद्धिमत्ता पैकीच्या पैकीच घ्यायचं. सचिन ढवळे सर बुद्धिमत्ता घेतात, पैकीच्या पैकी. सचिन ढवळे नाव यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला सगळा अनुभव येऊन जाईल, ठीक आहे. विषयच नाही काढायचा. चैतन्य सर आमचं सामान्य ज्ञान घेतं, त्याची बॅच बघा. पिक्चर टाईप कार्यक्रम. मी काय म्हणलो तुम्हाला की कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त परफॉर्मन्स जर करायचा असेल, तुमच्यापाशी वेळच किती असणार आहे साधारणतः, आमच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला लयत लय 60 ते 80 दिवस मिळतील, लयत लय 2 ते 2.5 महिने. आणि ह्या 2 ते 2.5 महिन्यात जर जास्तीत जास्त परफॉर्मन्स टाईट ठेवायचा असेल, 100% हात धरा, 100% आमचा हात धरा, ठीक आहे. लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. आता इथंच थांबू, भेटू असंच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.